नमस्कार वाटी फॅमिली, आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील पारंपरिक पद्धतीचे अगदी वर्षभर टिकणारे सांडगे पाहणार आहोत। तर गाईज, तुम्हाला हे सांडगे कशा पद्धतीने बनवायचे हे जर शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 25 एप्रिल 2024, गुरुवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर गाईज, आज आपण 2024 मधला उन्हाळी वाळवणाचा वर्षभर टिकणारा आजचा हा दुसरा पदार्थ पाहणार आहोत। तर चला तर रेसिपीला स्टार्ट करूया। प्रथम काय करायचं, अर्धा किलो मटकी घ्यायची, ही चांगली स्वच्छ निवडून घ्यायची, धुवून घ्यायची, रात्रभर भिजत ठेवायची। रात्रभर भिजल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या मटकीतलं पाणी काढून टाकायचं। पुन्हा मटकी ही धुवून घ्यायची, एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवायची 7 ते 8 तास। 7 ते 8 तासानंतर कॉटनच्या फडक्यातून ही मटकी मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही फॅन खाली छान अशी खडखडीत वाळून घ्यायची आहे 5-6 तास। खडखडीत वाळल्याच्या नंतर ह्यामध्ये आपल्याला 2 वाट्या मुगाची डाळ ॲड करायची आहे आणि 2 वाट्या उडदाची डाळ ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। आता मटकी, मूग डाळ आणि ही उडीद डाळ छान अशी मिक्सअप करून घ्यायची आहे आणि मिक्सरला एकत्र अशी ही रवा टेक्स्चरमध्ये ही दळून घ्यायची आहे। गिरणीमधून सुद्धा तुम्ही दळून आणली तरी चालू शकेल, पण मी गिरणीमध्ये दळायला देण्याची रिस्क घेतली नाही। कारण काय होतं की काही वेळेस ना गिरणीमध्ये गव्हावरती पण टाकू शकतात किंवा ज्वारीवरती पण ही डाळ टाकू शकतात, त्याच्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही। मी घरच्या घरी ही मिक्सरला बारीक करणार आहे। तर चला तर मग आता आपण ही मटकी परत मूग डाळ उडीद डाळ आता ही एकत्र मिक्स केलेली आहे। आता आपण ही मिक्सरला फिरवून घेऊयात। ही मिक्सरला मी फिरवून घेते आणि मग भेटते तुम्हाला। तर अशा पद्धतीने मटकी, मूग आणि उडीद एकत्र दळल्याच्या नंतर रवा टेक्स्चरमध्ये हे पीठ अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। हिरव्या मिरचीच्या ठेच्यासाठी आता काय करायचं, खलबत्त्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची प्रथम ठेचून घ्यायची आहे। कोथिंबीर आणि मिरची एक 2 ते 3 मिनटं ठेचून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचा आहे। तर पहा, अशा पद्धतीने कोथिंबीर आणि हिरवी मिरची ठेचून घेतली आहे। त्याच्यामध्ये सॉल्ट ॲड केलं वरतून, आता लसूण ॲड केला, हळद ॲड करायची आहे, तसेच आता अद्रक पण ह्याच्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आणि जिरं पण ह्याच्यासोबतच ठेचून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। आपला हिरव्या मिरचीचा ठेचा ठेचून झालेला आहे। आता काय करायचं, आपण मिक्सरला जे सांडग्याचं पीठ फिरवलेलं होतं ते सांडग्याचं पीठ घ्यायचं आहे। आता त्यामध्ये हा ठेचा आपल्याला हिरव्या मिरचीचा ॲड करून हे सांडग्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन रेसिपींचे अपडेटसाठी आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। तर पहा, अशा पद्धतीने हा ठेचा ह्या सांडग्याच्या पिठामध्ये ॲड करायचा आहे आणि ज्या खलबत्त्यामध्ये आपण ठेचा ठेचून घेतलेला आहे त्या खलबत्त्यात थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी आपल्याला ह्या सांडग्याच्या पिठात ॲड करून ठेच्याचं पाणी तसेच हे सांडग्याचं पीठ हे तिन्ही जिन्नस असे एकजीव करून घ्यायचे आहे। हे तिन्ही जिन्नस एकजीव केल्याच्या नंतर थोडं थोडं साधं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पीठ असं मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनटं असंच हे पीठ मुरून द्यायचं आहे। 10 मिनटं हे पीठ मुरून दिल्याच्या नंतर आपल्याला आता सांडगे करण्यासाठी घ्यायचे आहेत। पहा, सांडगे करायला घेताना काय करायचं की थोडंसं पाण्याचा हपका मारून हे थोडंसं सांडग्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि मग ह्याचे आपल्याला सांडगे करायचे आहेत। पहा, मी थोडंसं पाणी टाकून हे पीठ थोडंसं असं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण सांडगे करायला घेत आहोत। अशा पद्धतीने आपण आता हे सांडगे करत आहोत। सांडगे अगदी आपण पारंपरिक पद्धतीने करत आहोत। ही ॲक्च्युअली पद्धत आहे ही सांडगे करण्याची।
मी जसं तुम्हाला पहिलं सांगितलं की सांडगे करताना त्यावरती थोडं थोडं पाण्याचा हपका मारून पीठ मळून घ्यायचं आणि मग सांडगे करायचे। ते अशा पद्धतीनेच पहा, थोडंसं पाणी घेतलं, त्या पिठावरती थोडंसं पाण्याचा हपका मारला, ते पीठ छान असं मळून घेतलं आणि पुन्हा ते सांडगे आपण आता करायला घेत आहोत। म्हणजे असं केल्याने आपल्याला सांडगे बनवायला अजिबात जड जात नाही, व्यवस्थित असे हे आपले सांडगे बनवून होतात। सांडगे असे तुम्ही उन्हातच वाळवावेत असं काही नाही आहे, फॅनखाली सुद्धा तुम्ही हे सांडगे अगदी छानपणे वाळवू शकता आणि जेव्हा ऊन येईल तेव्हा उन्हामध्ये 1 ते 1.5 तास हे सांडगे ठेवून तुम्ही ऊन देऊ शकता। ह्या सांडग्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, अगदी वर्षभर हे सांडगे छान असे राहतात। तर पहा, अशा पद्धतीने आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। आता हे सांडगे मी पूर्णपणे फॅनखाली वाळवणार आहे आणि जेव्हा माझ्या गॅलरीमध्ये 2-2:30 नंतर जेव्हा ऊन येईल तेव्हा फक्त 1-1.5 तास या सांडग्यांना ऊन दाखवणार आहे। तर पहा वायटी फॅमिली, अशा पद्धतीने आपले हे सांडगे तयार झालेले आहेत। पूर्णपणे 1 दिवस मी फॅनखाली हे वाळवले आणि ऊन आलं होतं गॅलरीमध्ये 1-2-2:30च्या नंतर, तेव्हा उन्हामध्ये 1-1.5 तासच फक्त हे सांडगे मी ठेवले होते, तरीसुद्धा किती कडकडीत अगदी मस्त वाळलेले आहेत पहा हे सांडगे। तर गाईज, कसे वाटले तुम्हाला आजचे हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील वर्षभर टिकणारे पारंपरिक पद्धतीचे हे सांडगे? आवडले का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पण मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की अशा पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील वर्षभर टिकणारे हे सांडगे करून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की आज आपण हे 2024 मधले उन्हाळी वाळवणाचा वर्षभर टिकणारा आजचा हा दुसरा पदार्थ, हिरव्या मिरचीच्या ठेच्यामधील पारंपरिक पद्धतीचे वर्षभर टिकणारे हे सांडगे तुम्हाला कसे वाटले ते? गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती हिंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकताही येतील आणि त्यांचा स्वादही घेता येईल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। बाय बाय।